हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच कॉमर्सच्या सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत एंटायर कोर्स. या कोर्समध्ये आज एक नवीन पॉईंट या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत, तो म्हणजे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. म्हणजे कंपनीमध्ये जे वर्किंग कॅपिटल असतं त्या वर्किंग कॅपिटलचं कंपनी कशा पद्धतीने मॅनेजमेंट करते या संदर्भात वेगवेगळे आस्पेक्ट आहेत ते आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. आता वर्किंग कॅपिटल शब्दशः मिनिंग आहे, कॅपिटल तर आहे म्हणजेच काय, पैशाच्या संदर्भात आहे, पण कुठलं वर्किंग म्हणजे जे आपण डेली ऑपरेशनमध्ये वापरणार आहोत त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं कन्सिडर करतो. म्हणजे वर्क करण्यासाठी जे कॅपिटल रिक्वायर्ड असते त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. शब्दशः कन्सेप्ट आहे, वेगळं काही नाही. आता वर्किंग कॅपिटल कंपनीला का लागतं, तर कंपनी जे पण ऑपरेटिंग सायकल रन करणार आहे, ठीक आहे, त्या ऑपरेटिंग सायकलला रन करण्यासाठी वर्किंग कॅपिटल हे अत्यंत आवश्यक आहे. कारण ऑपरेटिंग सायकल रन व्हायची असेल तर वर्किंग कॅपिटल शिवाय ती रनच होऊ शकत नाही. आता ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. नॉर्मली कंपनी म्हणलं तर कंपनीमध्ये सर्वात प्रथम कंपनीला कॅशची रिक्वायरमेंट असते, बरोबर. त्या कॅशपासून कंपनी काय करते, नॉर्मली रॉ मटेरियल बाय करते. त्यानंतर कंपनीचं रॉ मटेरियल बाय केल्यानंतर त्यापासून प्रोडक्ट बनवण्यासाठी कंपनीला वेळ लागतो. तोपर्यंत ते रॉ मटेरियल त्या ठिकाणी एंगेज झालेले असते, त्याला आपण WIP म्हणतो, बरोबर. आता रॉ मटेरियलपासून WIP म्हणजे पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आणि ती कंप्लीट झाल्यानंतर त्या रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन होतं फिनिश गुड्समध्ये. फिनिश गुड्स झाल्यानंतर तुम्ही त्याचं सेल करता, ठीक आहे, आणि सेल केल्यापासून परत तुम्ही कॅश मिळवता, पुन्हा रॉ मटेरियल खरेदी करता, पुन्हा WIP, पुन्हा फिनिश गुड, पुन्हा कॅश, बरोबर. म्हणजेच काय, तुम्ही सेल केलं, पुन्हा कॅश भेटला, कॅश भेटल्यानंतर पुन्हा तुम्ही रॉ मटेरियल घेणार आहात, प्रॉफिट यामार्फत मिळवणार आहात. मग हे काही ऑपरेटिंग सायकल आहे कंपनीची. ही जी ऑपरेटिंग सायकल आहे त्या ऑपरेटिंग सायकलमध्ये जे पण आपण आस्पेक्ट पाहतोय ते सर्व आस्पेक्ट वर्किंग कॅपिटल शिवाय रन होणं पॉसिबल नाही आहे. कारण का, ज्यावेळेस तुम्ही फिनिश प्रोडक्ट तयार करताय आणि ते सेल करताय, सेल केल्यानंतर तुम्हाला कॅश भेटतोय. कॅश काही वेळेस इमिजिएटली भेटत नाही. कॅशमध्ये क्रेडिट पॉलिसी असते, म्हणजे काही कस्टमर 90 दिवसांनी कॅश देतात, काही कस्टमर 60 दिवसांनी कॅश देतात. मग तोपर्यंत तो कॅश येऊपर्यंत कंपनीने प्रोडक्शन बंद करायचे का, नाही पॉसिबल. कंपनी प्रोडक्शन बंद करू शकत नाही. म्हणजे पहा, कंपनीने सेल केलेला आहे पण पैसा लगेचच आलेला नाही आहे, कारण क्रेडिट पॉलिसी असते नॉर्मली कंपन्यांची. मग आता पैसा येऊपर्यंत कंपनीने करायचं काय, 90 दिवस 60 दिवस कंपनीने काय करायचं, तर जे काही वर्किंग कॅपिटल आहे ते वापरून कॅश हँडल करायचा आणि त्यापासून रॉ मटेरियल पुन्हा बाय करायचे. म्हणजे या सायकलला रन करण्यासाठी कुठं ना कुठं टाईम गॅप असतो, बरोबर. म्हणजे कॅश आल्यापासून रॉ मटेरियल काही इमिजिएटली तुम्ही दुसऱ्या दिवशी खरेदी करणार नाही, वेळ लागू शकतो. WIP, ठीक आहे, या ठिकाणी 120 दिवस पण लागू शकतात प्रोडक्ट फायनल होईपर्यंत. म्हणजे हा कालावधी आहे. इथे पण पैसे गुंतलेले आहेत, सेल करूपर्यंत पण वेळ लागू शकतो. कारण फिनिश प्रोडक्ट आज तुमचं तयार झालं आणि लगेच गरम गरम प्रोडक्ट विकलं गेलं असं आहे का, नाही. फॅक्टरीमधून प्रोडक्ट आल्यानंतर त्याला वेळ लागणार आहे. तुमचं प्रोसेस, ठीक आहे, एजंट होलसेलर जे असेल ती प्रोसेस कंप्लीट व्हायला वेळ लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी पण टाईम लॅग होणार आहे. मग सर्व ठिकाणी टाईम लागणार आहे. जरी आपण पाहतो की ही प्रोसेस आहे ती इमिजिएटली होणं अपेक्षित आहे, पण याला वेळ लागणार आहे. मग हा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये कंपनी बंद नसते, कंपनीला रन होणं गरजेचंच असतं. मग रन होण्यासाठी, वर्किंग करण्यासाठी कंपनीला इन हँड काहीतरी कॅपिटल रिक्वायर्ड असते, त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. आय होप बेसिक कन्सेप्ट आहे ती कळली असेल. आता या कन्सेप्टलाच बेस बनवत या वर्किंग कॅपिटलचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने कंपनी करतात आणि त्यासाठी कुठली रिक्वायरमेंट असते हे आपल्याला पाहायचं आहे. सिम्पल बेसिक पॉईंट आहे, जास्त काय अवघड नाही आहे. आता या संदर्भात जे थेरटिकल बॅकग्राऊंड आहे ते आपण कव्हर करूया. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळलेलं आहे, ती कन्सेप्ट कळाली तरी थेरटिकल बॅकग्राऊंड पण पाहण्याची गरज नाही आहे, पण काय म्हणलंय ते पाहणं अपेक्षित आहे. या ठिकाणी म्हणले पहा, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इज अ बिझनेस प्रोसेस दॅट हेल्प कंपनीज यूज देअर करंट असेट अँड कॅश फ्लो टू मीट देअर शॉर्ट टर्म फायनान्शियल ऑब्लिगेशन. शॉर्ट टर्म फायनान्शियल ऑब्लिगेशन म्हणजे काय, तुमचं फिनिश प्रोडक्ट झाल्यानंतर, सेल झाल्यानंतर पैसा येऊपर्यंत तुम्हाला ज्या करंट असेटला आणि ज्या कॅश फ्लोला हँडल करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड असते. इट ऑल्सो हेल्प कंपनीज टू अचीव देअर लॉंग टर्म गोल्स. म्हणजे लॉंग टर्म गोल हे आपण ऑपरेटिंग सायकल मार्फतच कव्हर करत असतो. जी पण आपली ऑपरेटिंग सायकल आहे जी आपण आता कव्हर केली त्यामार्फतच तुमचे लॉंग टर्म विजन मिशन असतील ते देखील कव्हर होऊन जातात. कारण म्हणतो ना आपण की डेली ऍक्टिव्हिटी तुमचं कुठं ना कुठं ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मिळवून देणार आहे.
सिंपल. मग लॉंग टर्म गोल मिळवण्यासाठी देखील वर्किंग कॅपिटलचा खूप मोठा वाटा असतो. पुढे पहा, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट WCM रेफर टू द मॅनेजमेंट ऑफ ए कंपनीज शॉर्ट टर्म्स असेट अँड लायबिलिटीज टू इन्श्युअर दॅट इज कॅन बी कंटिन्यूस इट्स ऑपरेशन अँड मीट्स इट्स फायनान्शियल ऑब्लिगेशन्स. पुन्हा तेच वाक्य रिपीट झाले. पुढे पहा, इट इज ए क्रुशियल आस्पेक्ट ऑफ अ फायनान्शियल मॅनेजमेंट ॲज इट इम्पॉर्टंट लिक्विडिटी, ऑपरेशनल इफिशियन्सी अँड दी ओव्हरऑल फायनान्शियल हेल्थ ऑफ अ कंपनी. म्हणजे सिंपल आहे, वर्किंग कॅपिटल हा एक महत्त्वाचा घटक आहे कंपनीचा. कारण का, हा एक इम्पॅक्ट करतोय कशावर, लिक्विडिटीवर, ऑपरेशनल इफिशियन्सीवर. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही सेल केले प्रोडक्ट, 90 दिवसांची क्रेडिट पॉलिसी आहे, कॅश लगेच आला नाही आहे. आता कॅश नसेल तर तुम्ही रॉ मटेरियल पुन्हा घेऊ शकणार आहे का, नाही घेऊ शकणार. कॅश येऊपर्यंत तुम्हाला थांबावं लागू शकतं. म्हणजे इफिशियन्सी किती ठेवायची हे देखील वर्किंग कॅपिटल ठरवणार आहे. म्हणजेच हे 90 दिवसांचा पैसा येऊपर्यंत क्रेडिट पॉलिसीनुसार तुमच्याकडे दुसरा पैसा तयार पाहिजे, जेणेकरून तुम्ही रॉ मटेरियल इमिजिएटली बाय करू शकता. ठीक आहे. मग ऑपरेशनल एफिशियन्सी देखील वर्किंग कॅपिटल डिटरमाइन करतं. फायनान्शियल हेल्थ असेल कंपनीची, हे देखील वर्किंग कॅपिटलवर डिटरमाइन केली जाते. सिंपल बेसिक पॉईंट आहे. आय होप कन्सेप्ट काय ते समजले असेल. सिंपल कन्सेप्ट आहे, अवघड असं काही नाही आहे. आता पुढे काय म्हणले पहा, की कंपोनंट ऑफ वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलचे दोन महत्त्वाचे कंपोनंट असतात. त्यामध्ये फर्स्ट असतो करंट असेट आणि सेकंड असतो करंट लायबिलिटी. दोन्ही कंपोनंट वर्किंग कॅपिटलचे आहेत आणि अतिशय महत्त्वाचे दोन्ही कंपोनंट आहेत. या ठिकाणी करंट असेट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. करंट लायबिलिटी म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहिती आहे. कारण तुम्ही कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग असेल किंवा अकाउंटन्सी असेल यामध्ये मास्टर डिग्री मिळवलेली आहे, बरं ना. PG तुमची कंप्लीट आहे, म्हणून ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत असतील. तरी देखील ओव्हरव्ह्यू पाहूया. करंट असेट, दीज आर असेट दॅट आर एक्सपेक्टेड टू कन्वर्ट इनटू कॅश ऑर यूज अप विथिन 1 year. म्हणजे ज्या असेट आपण इमिजिएटली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा 1 year पर्यंत त्यांची व्हॅलिडिटी असते, 1 year पर्यंत आपण त्या वापरतो, त्यांना आपण करंट असेट कन्सिडर करतो. त्यामध्ये नॉर्मली कॅश असेल किंवा कॅश इक्विव्हलंट्स म्हणजे कॅशमध्ये कन्वर्ट होतील असे काही इक्विव्हलंट असतील ते देखील ॲड केले जातात. अकाउंट रिसिवेबल, जे काही तुम्हाला येणार आहेत अकाउंटमध्ये 90 दिवसांनी 60 दिवसांनी कस्टमरनी पेड केलेले नाहीत पण मटेरियल घेऊन गेलेलं आहे, ते पण करंट असेट म्हणून कन्सिडर केलं जातं. इन्व्हेंटरी असेल त्याला देखील करंट असेट म्हणूनच कन्सिडर केलं जातं. सिंपल करंट असेट तुम्हाला माहिती आहे, जास्त काही डीपमध्ये पाहण्याची गरज नाही आहे. सेकंड आहे करंट लायबिलिटी म्हणजे काय. दीज आर ऑब्लिगेशन टू दी कंपनी इज एक्सपेक्टेड टू सेटल विथिन 1 year. म्हणजे ज्या ऑब्लिगेशनला आपण एका वर्षाच्या आत सेटल करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण करंट लायबिलिटी असं म्हणतो. त्यामध्ये अकाउंट पेबल असेल, शॉर्ट टर्म डेप्ट्स असतील किंवा अदर शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन असतील, या सर्वांचा समावेश केला जातो. सिंपल तर बेसिक आहे करंट असेट आणि करंट लायबिलिटी हे वर्किंग कॅपिटलचा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, कारण ह्या दोघांवर वर्किंग कॅपिटल पूर्णपणे ठरवलं जातं. सिंपल. आय होप दोघांचे मिनिंग तुम्हाला माहीत असेलच ऑलरेडी, फक्त या ठिकाणी रिमाइंड ह्या गोष्टी झाल्या असतील. आता जे आपलं वर्किंग कॅपिटल असतं ना त्याचा फॉर्म्युला कशा पद्धतीचा असतो ते देखील या ठिकाणी ॲड केलेलं आहे. पहा वर्किंग कॅपिटल फॉर्म्युला. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. सिंपल कन्सेप्ट ना. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, वर्किंग करण्यासाठी जे तुम्हाला कॅपिटल रिक्वायर्ड असते त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. मग आता वर्किंग करण्यासाठी तुम्हाला करंट असेट असणार आहेत, पण या करंट असेटला चालना देण्यासाठी तुमच्याकडे काही करंट लायबिलिटी पण असणार आहे. जसं तुम्ही रॉ मटेरियल खरेदी केलेलं आहे, ठीक आहे, त्याचे पैसे तुम्हाला देणं बाकी आहे, करंट लायबिलिटी. मग ह्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जर प्लस मायनस केल्या तर वर्किंग कॅपिटल तुमचं उरतं जे तुम्ही यूज करत आहात. साधे एक्झाम्पल, तुमच्याकडे करंट असेट आहेत 1000च्या, करंट लायबिलिटी आहे 600ची, मग वर्किंग कॅपिटल या ठिकाणी किती झाले 400. ठीक आहे, हे तुमचं 400 वर्किंग कॅपिटल आहे. म्हणजेच तुमचे ऑब्लिगेशन मीट केल्यानंतर देखील तुमच्याकडे 400 रुपये शिल्लक राहत आहेत जे तुम्ही यूज करू शकता विथिन 1 year. सिंपल. तर आपण वर्किंग कॅपिटल कन्सिडर करतो. इथे म्हणजे पहा, पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल इंडिकेट दॅट ए कंपनी कॅन कव्हर इट शॉर्ट टर्म लायबिलिटी विथ इट शॉर्ट टर्म असेट. म्हणजे आत्ताच सांगितलं पहा, पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल हे 400 निगेटिव्ह आहेत का, नाही पॉझिटिव्ह आहेत, कारण करंट असेट 1000चे आहेत, करंट लायबिलिटी फक्त 600ची आहे, 400 आपले पॉझिटिव्ह आलेत ना. म्हणजेच पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल असं सांगतं की तुम्ही करंट असेट मार्फत इझिली करंट लायबिलिटींना पेडअप करू शकतो ना. 1000 करंट असेट आहे, लायबिलिटी फक्त 600 आहे,
मग इझिली तुम्ही हे कव्हर करू शकता. यामार्फत तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे असं कन्सिडर केलं जातं. पुढे पहा, व्हाईल निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल कॅन माइट सजेस्ट लिक्विडिटी प्रॉब्लेम. जर निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असेल तर लिक्विडिटी प्रॉब्लेम होऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या कंपनीकडं 800चे करंट असेट आहेत, ठीक आहे, आणि करंट लायबिलिटी आहे तुमची फॉर एक्झाम्पल 900. हे पहा, करंट असेट 800 आणि करंट लायबिलिटी 900. मग या ठिकाणी 800 करंट असेट मार्फत तुम्हाला 900 लायबिलिटी पेडअप करायची आहे, म्हणजेच निगेटिव्ह तुम्ही जाताय 100ने. निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असेल तर याचा अर्थ असा होतो की लिक्विडिटी प्रॉब्लेम तुमच्याकडे आहेत, बरोबर ना. लिक्विडिटी राहणारच नाही जर तुम्ही करंट असेट पूर्णपणे पेड केले तरी देखील. मग या ठिकाणी निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असेल तर लिक्विडिटी प्रॉब्लेम असतात फर्मला. तर बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. मे बी हे तुम्ही ऑलरेडी कुठे ना कुठे स्टडी केलेला असेल, ठीक आहे. सिंपल कन्सेप्ट एक, जास्त काय अवघड नाही आहे. वर्किंग कॅपिटल संदर्भात महत्त्वाचे आस्पेक्ट आहेत ते आपण कव्हर करत आहोत, ठीक आहे. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ अ वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल अंडर काही कन्सेप्ट असतात, त्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे ग्रॉस वर्किंग कॅपिटल. सिंपल साधी कन्सेप्ट आहे. थोडक्यात सांगाल, ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्सचा अभ्यास करतो किंवा टॅक्सेशनचा अभ्यास करतो किंवा बेसिक आहे इन्कम टॅक्स आपण पाहतो, त्या ठिकाणी आपण नॉर्मली आपला एक पॉईंट दर्शवत असतो, तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट वगैरे XYZ गोष्टी, ठीक आहे. किंवा तुमचं अकाउंटिंग असेल, तुम्ही ग्रॉस प्रॉफिट म्हणता. आता ग्रॉस प्रॉफिट म्हणजे कोणता प्रॉफिट? असा एक प्रॉफिट की त्यामध्ये तुमच्या लायबिलिटी देखील इन्क्लूड आहेत, तुम्हाला त्या पेड ऑफ करायच्या आहेत. मग ग्रॉस प्रॉफिटमधून आपल्याला ज्या गोष्टी द्यायच्या त्या आपण देऊन टाकतो. जो उरतो तो असतो नेट प्रॉफिट, तो आपला फायनल खरा प्रॉफिट असतो. ग्रॉस म्हणजे सर्व लायबिलिटी देण्यापूर्वीचा. सिमिलरली कन्सेप्ट आहे वर्किंग कॅपिटल मधली ग्रॉस वर्किंग कॅपिटल कन्सेप्ट. ग्रॉस म्हणलं तर या ठिकाणी ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू टोटल करंट असेट इतकंच. यातून लायबिलिटी लेस केलेल्या नाही आहेत. ग्रॉसचा शब्द आहे ना, ग्रॉस म्हणजे काय, तुमच्या लायबिलिटी आणखी द्यायच्या आहेत. त्याच्या आधीची जी हेडलाईन असते ती असते ग्रॉस वर्किंग, ठीक आहे. मग आता सिंपल साधी कन्सेप्ट इन्कम टॅक्सनुसार लक्षात ठेवली तरी चालेल. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू काय असतो? ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस इन्कम, ठीक आहे. म्हणजे जो आपला ग्रॉस इन्कम असतो फक्त आपण तो कन्सिडर करतो, त्यातून लायबिलिटी लेस केलेल्या नसतात, त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो अकाउंटिंगमध्ये. तसंच ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, यातून टोटल फक्त करंट असेट कन्सिडर केलेलं आहे, करंट लायबिलिटी लेस केलेल्या नाही आहेत. आय होप कन्सेप्ट काय ते समजलं असेल. नसेल समजली फॉर्म्युला दिलेला आहे पहा, ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू टोटल करंट असेट, लायबिलिटी लेस वगैरे केलेलं नाही आहे. सिंपल. तर त्याबद्दल काय म्हणले पहा, ग्रॉस वर्किंग कॅपिटल रेफर टू दी टोटल व्हॅल्यू ऑफ अ कंपनीज करंट असेट विच आर असेट एक्सपेक्टेड टू बी कन्वर्ट इन टू कॅश ऑर यूज ऑफ विथिन 1 year. म्हणजे अशा काय करंट असेट जे आपण 1 वर्षापर्यंत वापरत असतो किंवा 1 वर्षाच्या आत त्यातून पैसा आपल्याला निर्माण होऊ शकतो, त्याला ग्रॉस वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. बेसिक आहे, शॉर्ट टर्मचे असतात, फक्त करंट असेट कन्सिडर केल्या जातात ग्रॉस वर्किंग कॅपिटलमध्ये. आता सेकंड जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे आता आपण जी पाहत होतो तीच आहे नेट वर्किंग कॅपिटल. त्याआधी कंपोनंट ऑफ करंट असेट म्हणलंय, म्हणजे करंट असेटमध्ये नेमकं कुठल्या गोष्टी येऊ शकतात. इथं आपण पाहिलं की टोटल करंट असेट, सिंगल नाही टोटल. मग टोटल करंट असेटमध्ये काय काय येऊ शकतं, त्याचे काही कंपोनंट ॲड केले. बेसिक कंपोनंट आहे. फर्स्ट आहे कॅश किंवा कॅश इक्विव्हलंट, म्हणजे कॅश असेल किंवा कॅशमध्ये कन्व्हर्ट होतील अशा काही गोष्टी असतील त्या करंट असेटमध्ये येऊ शकतात. नंतर अकाउंट रिसिवेबल, म्हणजे क्रेडिट पॉलिसीवर तुम्ही ज्या गोष्टी विकलेल्या आहेत त्या कस्टमरकडून तुम्हाला जो पैसा येणार आहे त्याला देखील अकाउंट रिसिवेबल आपण म्हणतो. हे पण करंट असेटमध्ये कन्वर्ट केलं जातं, कन्वर्ट असेटमध्ये याला कन्सिडर केलं जातं. त्यानंतर इन्व्हेंटरी, ज्या काही इन्व्हेंटरी असतील ज्या तुम्ही सेल करणार आहात त्यांना देखील आपण करंट असेट म्हणून कन्सिडर करतो. नंतर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, जे काही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल 1 yearच्या आतली, त्याला देखील आपण करंट असेट म्हणून कन्सिडर करतो. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, जे काही ॲडव्हान्स पेमेंट तुम्ही केलेला असेल त्याला देखील आपण करंट असेट म्हणूनच कन्सिडर करतो. सिंपल. म्हणजे करंट असेट म्हणजे काय हे पण या ठिकाणी आपण ॲड केलं आहे. एकदम सिंपल पॉईंट आहे, तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी, पण रिव्हिजन या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल. नेट म्हणजे काय, फुल अँड फायनल, सगळं पेड वगैरे केल्यानंतरचं. फॉर्म्युला पहा, कन्सेप्ट क्लिअर होईल. नेट वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ग्रॉसमध्ये फक्त करंट असेट होता, नेट म्हणलं ना फायनलचं तर यातून आपण करंट लायबिलिटी लेस केलेलं असणार आहे, कारण उरलेलं सर्व गोष्टी जे आपलं देयता वगैरे दिल्यानंतरच्या, ठीक आहे, त्याला आपण करंट असेट मायनस करंट लायबिलिटी असं म्हणतो. सिंपल, त्याला आपण नेट वर्किंग कॅपिटल असं म्हणतो, जे फायनल असतं आपलं.
इथं नाही, नेट वर्किंग कॅपिटल NWC इज द डिफरन्स बिटवीन कंपनीज करंट असेट अँड करंट लायबिलिटी. आत्ताच पाहिलं, करंट असेट आणि करंट लायबिलिटी ॲज अ डिफरन्स म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल. इट इज अ की मेजरमेंट ऑफ अ कंपनी शॉर्ट टर्म फायनान्शियल हेल्थ अँड इट्स ॲबिलिटी टू कव्हर इट्स शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन विथ इट्स शॉर्ट टर्म असेट्स. म्हणजे शॉर्ट टर्म असेट मार्फत, ह्या ज्या असेट आहेत शॉर्ट टर्मच्या, त्यामार्फत शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन म्हणजे करंट लायबिलिटी जे आहे ते तुम्ही फुलफिल करू शकता का नाही, हे आपण पाहतो नेट वर्किंग कॅपिटलच्या साह्याने. ग्रॉस वर्किंग कॅपिटलमध्ये पाहता येत नाही, कारण त्या ठिकाणी आपण लायबिलिटीला कन्सिडरच करत नाही. हे लक्षात घ्या, दोघांमधला फरक प्रॉपरली समजून घ्या. आता करंट असेट म्हणजे काय हे आपण आत्ता पाहिलं होतं. पहा, कंपोनंट त्याचे कव्हर केले ते, बरोबर ना. हे पहा, कंपोनंट ऑफ करंट असेट, म्हणून हे काही पुन्हा पाहण्याची गरज नाही आहे. विथिन 1 इयरमध्ये पैसा आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो, त्याला आपण करंट असेट म्हणतो. पण करंट लायबिलिटी म्हणजे काय, हा पॉईंट आपला पेंडिंग आहे. करंट लायबिलिटी म्हणजे काय, तर ऑब्लिगेशन दॅट आर ड्यू टू दी सेटल विथिन 1 इयर. म्हणजे असे काय ऑब्लिगेशन, अशा काय जिम्मेदारी, अशा काय रिस्पॉन्सिबिलिटी जे तुम्ही 1 इयरच्या आत सेटल करणार आहात, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणून कन्सिडर करतो. मग इथं अकाउंट पेबल असेल, शॉर्ट टर्म डेब्ट्स असतील किंवा ॲक्रूड एक्सपेन्सेस असतील, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणून कन्सिडर करतो. सिंपल. करंट असेट म्हणजे काय आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेल. पुन्हा रिपीट करेल, शॉर्ट टर्ममध्ये 1 वर्षाच्या आत एखादी देयता तुमची असेल, म्हणजे एखादं देणं तुम्हाला असेल, तर त्याला करंट लायबिलिटी आपण म्हणतो. आणि 1 वर्षाच्या आत तुम्हाला एखादी गोष्ट येणार असेल, तर त्याला आपण करंट असेट असं म्हणतो. सिंपल. एखादी पॉईंट कळत नसेल, व्हिडिओ पूर्ण बॅकला घ्या, पुन्हा पहा. शांत डोक्याने कॉन्सन्ट्रेट होऊन जर तुम्ही व्हिडिओ पाहिला, तर तुम्हाला नोट्स वगैरे पाहण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणजे नोट्स ॲक्च्युली तुम्ही पाहूच नका, समज सजेशन असेल. व्हिडिओज फक्त प्रॉपर वेने कव्हर करा. आणि व्हिडिओ कव्हर करत असताना शॉर्ट वेमध्ये तुमच्या नोट्स क्रिएट करा, तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल. ठीक आहे, इतकं म्हणजे वाचण्याची गरज नसते. शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायचे. आता पुढे काय पहा, नवीन पॉईंट आहे तो म्हणजे अप्रोचेस ऑफ अ वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल संदर्भात अप्रोच कुठले कुठले असतात ते आपल्याला पाहायचं आहे. हे सर्व नवीन हेडलाईन आहेत बरं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल अप्रोचेस ऑफ वर्किंग कॅपिटल, यामध्ये काय पॉईंट आपण कव्हर करणार. कन्सेप्ट ऑफ वर्किंग कॅपिटल, यामध्ये आपण 2 पॉईंट कव्हर केले. ठीक आहे, नंतर की कंपोनंट ऑफ वर्किंग कॅपिटल, असे नवीन नवीन पॉईंट आपण सर्व या लेसनमध्ये पाहत आहोत. आता अप्रोच कुठले असतात वर्किंग कॅपिटलचे, त्यामध्ये 3 महत्त्वाचे अप्रोच असतात. फर्स्ट असतो मॅचिंग अप्रोच. एक्झामला यावर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे अप्रोचेस ऑफ वर्किंग कॅपिटल हे प्रॉपर वेने लक्षात ठेवायचं. मॅचिंग अप्रोचबद्दल शॉर्ट आणि सिंपल वेने लक्षात ठेवा की मॅचिंग म्हणजे काय, जे काय तुमचे परमनंट वर्किंग कॅपिटल असेल, ठीक आहे, हे परमनंट वर्किंग कॅपिटल तुम्ही लॉंग टर्म सोर्सनी उभारायचं आणि टेम्पररी वर्किंग कॅपिटल तुम्ही शॉर्ट टर्म सोर्सनी उभारायचं. त्याला मॅचिंग अप्रोच असं म्हणतात. हे लिहून ठेवा बरं का. हीच महत्त्वाची कन्सेप्ट आहे जी तुम्हाला या ठिकाणी मी नोट डाऊन करून दिलेली आहे. मॅचिंग अप्रोच, मॅचिंग का, तर परमनंट लॉंग टर्मनी आणि टेम्पररी शॉर्ट टर्मनी मॅचिंग गोष्टीत, म्हणून मॅचिंग अप्रोच असं म्हणतात. म्हणजे कंपनीला जे वर्किंग कॅपिटल लागणार आहे त्या ठिकाणी 2 प्रकारचं वर्किंग कॅपिटल असू शकतं. एक असतं परमनंट, दुसरं असतं शॉर्ट टर्म किंवा टेम्पररी. मग जे परमनंट वर्किंग कॅपिटल आहे ते कंपनीने लॉंग टर्म सोर्सनी उभारलं पाहिजे आणि जे टेम्पररी वर्किंग कॅपिटल आहे ते कंपनीने शॉर्ट टर्म सोर्सनी उभारलं पाहिजे. असा जो अप्रोच आहे तो म्हणजे मॅचिंग अप्रोच. सिंपल. इथे पहा, दी मॅचिंग अप्रोच ऑल्सो नोन ॲज हेजिंग अप्रोच. हेजिंग अप्रोच का, तर आपण या ठिकाणी हेज करण्याचा प्रयत्न करतो. इज अ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी दॅट मॅच दी मॅच्युरिटी ऑफ अ कंपनी असेट अँड लायबिलिटी. ठीक आहे, म्हणजे कंपनीचे असेट असेल आणि लायबिलिटी असेल यांची मॅच्युरिटी या ठिकाणी मॅच केली जाते. इथं अशा प्रकारे पुढे पहा, द गोल ऑफ दिस अप्रोच इज बॅलन्स रिस्क अँड रिटर्न. म्हणजे रिस्क आणि रिटर्न यांना बॅलन्स करण्यासाठी अशा प्रकारचा हा गोल या ठिकाणी कंपनीने ठरवलेला असतो. या ठिकाणी लॉंग टर्म फायनान्सिंग नॉर्मली फिक्स असेट मार्फत केले जाते, परमनंट वर्किंग कॅपिटल मार्फत केले जाते, शॉर्ट टर्म फायनान्सिंग टेम्पररी वर्किंग कॅपिटल मार्फत केले जाते. हेच महत्त्वाचे हे 2 पॉईंट. आणि 2 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट वेमध्ये मी लिहून दिलेले आहेत, बरोबर ना. हे लक्षात ठेवा. मॅचिंग अप्रोचमध्ये एक कीवर्ड सांगितला आहे, त्या कीवर्ड मार्फत तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. हे वाचण्याची पण गरज नाही. मॅचिंग अप्रोच म्हणतो की परमनंट वर्किंग कॅपिटल हे लॉंग टर्म सोर्सने घ्या, टेम्पररी वर्किंग कॅपिटल शॉर्ट टर्म सोर्सने घ्या. संपलं मॅचिंग, इतकंच आहे. आय होप कन्सेप्ट काय ती काढायला असेल. नेक्स्ट आहे ॲग्रेसिव्ह अप्रोच. ॲग्रेसिव्ह लोक आहेत, ठीक आहे. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, ते भीत नाही कोणालाच, नवीन पिढी, ठीक आहे, नुसती एक्साइटमेंट. आता ॲग्रेसिव्हवाले काय करतात, या पण ठिकाणी 2 अप्रोच असणार. एक परमनंट वर्किंग कॅपिटल
आणि दुसरं कोणतं टेम्पररी वर्किंग कॅपिटल, जसं मागच्या याच्यामध्ये होतं पहा, इथं पण परमनंट आणि टेम्पररी, हे पहा परमनंट वर्किंग कॅपिटल आणि टेम्पररी वर्किंग कॅपिटल. मग या ठिकाणी आपण लॉंग टर्मनी घेतलं परमनंट आणि टेम्पररी घेतलं शॉर्ट टर्मनी, त्याला मॅचिंग अप्रोच आपण म्हणलं. पण जो ॲग्रेसिव्ह आहे ना हा नवीन पिढीचा अप्रोच आहे. या ठिकाणी परमनंट वर्किंग कॅपिटल शॉर्ट टर्मनीच ते घेतात आणि टेम्पररी पण शॉर्ट टर्मनी घेतात. अशी एक एक्सायटेड पिढी म्हणजे ॲग्रेसिव्ह अप्रोच. सिंपल. रिस्की हा अप्रोच लक्षात ठेवा, कारण दोन्ही पण गोष्टी शॉर्ट टर्मनी घेत आहेत. मग या ठिकाणी ॲग्रेसिव्ह अप्रोचचा जो की पॉईंट आहे तो या ठिकाणी नोट डाऊन करून दिलेला आहे. परमनंट वर्किंग कॅपिटल हे शॉर्ट टर्मनी घेतलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. प्लस टेम्पररी वर्किंग कॅपिटल देखील तुम्ही शॉर्ट टर्मनीच घेऊ शकता असं म्हणतो ॲग्रेसिव्ह अप्रोच. बाकी हे वाचायचं असेल तर वाचा, नाही वाचलं तरी पण चालू शकतं. सिंपल. आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कन्झर्वेटिव्ह अप्रोच. कन्झर्वेटिव्ह अप्रोच म्हणलं तर एक जुन्या पिढीचा अप्रोच. कन्झर्वेटिव्ह जुनी पिढी. जुनी पिढी रिस्क घेते का? घेत नाही. हा रिस्की आहे पा. रिस्की काय तर या ठिकाणी दोन्ही पण शॉर्ट टर्मनी घेत आहेत. ॲक्च्युली परमनंट म्हणलं तर लॉंग टर्मनी घेतला पाहिजे ना, पण ते शॉर्ट टर्मनी घेतात, म्हणून हा रिस्की अप्रोच आहे ॲग्रेसिव्ह. पण कन्झर्वेटिव्ह म्हणलं तर जुन्या विचारांचे लोक आहेत, ट्रेडिशनल पिढीचा अप्रोच आहे. यांच्यामध्ये पण दोन वर्किंग कॅपिटल आहेत, परमनंट आणि एक टेम्पररी वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. आता यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या. हे म्हणतात परमनंट वर्किंग कॅपिटल हे देखील लॉंग टर्मनी घ्या आणि शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला टेम्पररी जे वर्किंग कॅपिटल लागणार आहे हे पण घेताना लॉंग टर्मच्याच हिशोबाने घ्या. सेटलमेंट करायची तर लगेच करून टाका, नाही तर लॉंग टर्मपर्यंत ठेवा. ठीक आहे. म्हणजे ॲग्रेसिव्ह म्हणजे काय म्हणतात, रिस्क नको आहे आम्हाला थोडी पण, आम्ही दोन्ही पण लॉंग टर्मच्या हिशोबाने घेणार. सिंपल. हा झाला ॲग्रेसिव्ह अप्रोच. इथे काय म्हणले पहा, एक कन्झर्वेटिव्ह अप्रोच. कन्झर्वेटिव्ह अप्रोच काय म्हणतो तर परमनंट वर्किंग कॅपिटल हा लॉंग टर्मनी घ्या, टेम्पररी वर्किंग कॅपिटल लॉंग टर्मनीच घ्या. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण लॉंग टर्मनीच घ्यायचे आहेत असं कन्झर्वेटिव्ह अप्रोच म्हणतो. ॲग्रेसिव्ह काय म्हणतो त्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. इथं सिंपल साधं सांगाल, जे काही कॅपिटल लागेल ॲग्रेसिव्हमध्ये ते शॉर्ट टर्मनी घेतलं जातं, सिंपल वर्ड. आणि कन्झर्वेटिव्ह अप्रोचमध्ये जे पण वर्किंग कॅपिटल लागेल ते लॉंग टर्मनी घेतलं जातं, सिंपल. बेसिक मिनिंग आहे, काय अवघड आहे का? काहीच नाही आहे. इथे काय पहा, कन्झर्वेटिव्ह अप्रोच टू वर्किंग कॅपिटल इज अ स्ट्रॅटेजी दॅट प्रायोरिटीज लिक्विडिटी अँड फायनान्शियल स्टॅबिलिटी ओव्हर ग्रोथ अँड रिटर्न. इट इन्व्हॉल्व मेंटेनिंग हाय लेवल ऑफ करंट असेट लाईक कॅश अँड इन्व्हेंटरी अँड मिनिमाइज करंट लायबिलिटी. म्हणजे या ठिकाणी हाय लेवल ऑफ करंट असेट मेंटेन केले जातात आणि त्यामार्फत करंट लायबिलिटी मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातो कन्झर्वेटिव्ह अप्रोचमध्ये. म्हणजे पहिली लोक होती पहा, कुठली गोष्ट उधार घेत नव्हते आणि उधार घेतली तर लगेच ते फेडून टाकण्याचा प्रयत्न करत होते, बरोबर ना. तर तो अप्रोच कन्झर्वेटिव्ह अप्रोच, रिस्क या ठिकाणी कमी घेतात. याचं की कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे, ती कन्सेप्ट प्रॉपरली लक्षात ठेवा. तर बेसिक 3 अप्रोच आहेत वर्किंग कॅपिटलचे. एक आहे मॅचिंग अप्रोच, या ठिकाणी परमनंट वर्किंग कॅपिटल लॉंग टर्मनी घ्यायचं आणि टेम्पररी वर्किंग कॅपिटल शॉर्ट टर्मनी घ्यायचं, त्याला आपण मॅचिंग अप्रोच म्हणतो कारण दोन्ही पण गोष्टी मॅच केलेल्या आहेत. ॲग्रेसिव्ह नवीन पिढीचे अप्रोच आहे, रिस्क घेतात, दोन्ही पण वर्किंग कॅपिटल शॉर्ट टर्मनी घेऊन टाकतात म्हणून शॉर्ट टर्मचा अप्रोच आहे. आणि कन्झर्वेटिव्ह अप्रोच या ठिकाणी रिस्क घेत नाहीये म्हणून परमनंट लॉंग टर्मनीच घेतात आणि टेम्पररी देखील लॉंग टर्मनी घेऊन टाकतात. रिस्क त्यांना नको आहे, जुन्या पिढीचा अप्रोच आहे. सिंपल. तर असे 3 अप्रोच आहेत वर्किंग कॅपिटलचे, हे देखील कळाले असतील. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे ऑप्टिमम कॅश बॅलन्स मॉडेल. ठीक आहे. कॅश बॅलन्स करण्यासाठी कुठले मॉडेल असतात त्या संदर्भात काही पॉईंट ॲड केलेले आहेत. जास्त मॉडेल नाहीत, 3 मॉडेल आहेत ते आपल्याला फक्त पाहिजेत. काहीच लक्षात नाही ठेवलं तरी फक्त एवढं लक्षात ठेवा की कॅश संदर्भात 3 मॉडेल कुठले आहेत, त्यांचे नावं जरी लक्षात ठेवले ना तरी सफिशियंट आहे, कारण एक्झामला तोच क्वेश्चन येऊन गेलेला आहे. XYZ मॉडेल तुम्हाला दिले, हे मॉडेल कशाशी निगडीत आहे ते विचारलं होतं, तर ते कॅशशी निगडीत आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय दिलंय ते पाहूया. ऑप्टिमम कॅश बॅलन्स मॉडेल. ऑप्टिमम म्हणजे पर्याप्त म्हणतो आपण, की कंपन्याने किती कॅश ठेवला पाहिजे जेणेकरून कंपनीची लिक्विडिटी पोझिशन आणि कंपनीची फायनान्शियल पोझिशन किंवा हेल्थ कंपनीची चांगली राहील. या संदर्भात काही व्यक्तींनी त्यांचं मत मांडलेलं आहे, ते मतच आपल्याला ठिकाणी पाहिजे आहे. ठीक आहे. इथे पहा, ऑप्टिमम कॅश बॅलन्स मॉडेल आर मॅथमॅटिकल मॉडेल यूज टू डिटरमाइन दी ऑप्टिमम अमाऊंट ऑफ कॅश दॅट ए कंपनी शुड होल्ड. ठीक आहे. म्हणजे कंपनीने मिनिमम किती कॅश होल्ड केला पाहिजे या संदर्भात जे मॉडेल वर्किंग करतं ते म्हणजे ऑप्टिमम कॅश बॅलन्स मॉडेल. रिपीट करेल, कंपन्यांनी कॅश मेंटेन केला पाहिजे आपण पाहतो, पण किती कॅश मेंटेन केला पाहिजे या संदर्भात काही व्यक्तींनी त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. पुढे म्हणे पहा, दिस मॉडेल एम टू बॅलन्स
दी नीड फॉर लिक्विडिटी विथ द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ अ होल्डिंग कॅश. म्हणजे या ठिकाणी किती कॅश होल्ड करायचा, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट किती त्याच्यासाठी लागू शकते, या संदर्भात ॲप्रोच काही व्यक्तींनी मांडले, ते ॲप्रोच आपल्याला पाहिजेत. बेसिक इंट्रोडक्शन हे तुम्हाला पाठ करायचं नाही आहे. ठीक आहे, जे पाठ करायचं असतं ते तुम्हाला मी लेसनमध्ये सांगतच असतो. आता या ठिकाणी फर्स्ट जे मॉडेल आहे ते म्हणजे बाउमल मॉडेल ऑफ अ कॅश. ठीक आहे, कॅशचं मॉडेल आहे हे लक्षात ठेवा. बाउमल मॉडेल ऑफ अ कॅश यांनी काय म्हणलंय ते समजून घ्या. इथे म्हणले बाउमल मॉडेल ऑल्सो नोन ॲज ट्रान्झॅक्शन बॅलन्स मॉडेल. ठीक आहे, याला ट्रान्झॅक्शन बॅलन्स मॉडेल असं देखील म्हणतात. दिस मॉडेल ॲज्युम दॅट ए cash flow are predictable and that the company want to minimize cost of holding cash while maintaining desired level of liquidity. म्हणजे यांचं म्हणणं काय माहिती का, कंपनीला कॅश किती लागणार आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो आणि हे फाइंड आउट केल्यानंतर मिनिमम कॅश किती होल्ड करायला पाहिजे हे देखील आपल्याला कळू शकतं. एक्सेस कॅश आपण होल्ड करणं उपयोगाचं नाही आहे, कारण जर आपण कॅश कंपनीमध्ये ठेवला तर त्याला टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचा रूल ॲप्लाय होत नाही, कारण का तो कॅश डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या ठिकाणी पडलेला असतो. जसं की आता 1 लाख रुपये तुम्ही कंपनीत ठेवले की आपल्याला कधी पण कॅश लागू शकतो या अनुषंगाने. पण तेच 1 लाख रुपये जर तुम्ही बँकेमध्ये ठेवले असते तर 1 लाखाचे एका वर्षात 1,08,000 झाले असते. इंटरेस्ट भेटला असतो तुम्हाला 8,000 रुपये. म्हणजे बँकेमध्ये 1 लाखाचे 1,08,000 रुपये होतात, पण तेच कॅश जर तुम्ही बँकेत न ठेवता कंपनीमध्ये ठेवला तर त्याला व्हॅल्यू क्रिएट होत नाही, ते 1 लाखच राहतात. म्हणून त्या ठिकाणी जी कॅश आपण होल्ड करतोय त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट लागत असते. मग ही कॉस्ट कमीत कमी करण्यासाठी तुम्ही काय करायचं, एक अभ्यास करायचा आणि कंपनीला किती कॅश लागू शकतो याचं प्रिडिक्शन करायचं आणि त्यानुसार फक्त तेवढाच कॅश कंपनीमध्ये ठेवायचा, असं बाउमल मॉडेलने म्हणलेलं आहे. नाही कळलं, रिपीट करतो. बाउमल यांचं काय म्हणणं आहे, बाउमल म्हणजे एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे असं लक्षात ठेवा. यांचं म्हणणं आहे की कंपनीला कॅश किती लागणार हे पहिल्यांदाच तुम्ही विचार करायचा, फाइंड आउट करायचं, प्रिडिकेट करायचं आणि त्यानुसार तितकाच कॅश कंपनीमध्ये ठेवायचा. एक्सेस कॅश ठेवण्याची गरज नाही आहे, कारण एक्सेस कॅश ठेवला तर अशा प्रकारे तुमचं नुकसान होऊ शकतं. सिंपल, त्यांचा फॉर्म्युला कुठला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलंय काय, एका शॉर्ट वेमध्ये वाटलंच तर नोट डाऊन करून ठेवा. मिनिमम कॅश लेवल किती असावी हे बाउमल मॉडेलने सांगितलेलं आहे. मिनिमम किती कॅश ठेवला पाहिजे, ठीक आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून कंपनीची होल्डिंग पॉलिसी ही प्रॉपर वेने वर्क करू शकते. हे बाउमल मॉडेलचं फीचर आहे. सिंपल, इतकंच लक्षात ठेवा आणि फॉर्म्युला कुठला आहे ते लक्षात ठेवा. आता सेकंड जे मॉडेल आहे कॅश संदर्भात ते म्हणजे मिलर ओर बाउमल मॉडेल. ठीक आहे, मिलर ओर बाउमल मॉडेल असं का म्हणलं तर मिलर ओर यांनी बाउमल मॉडेलच मॉडिफाय केलं आणि त्यांचा अप्रोच त्याबद्दल सांगितला, त्यांचं नाव लावून. ठीक आहे, बाउमल मॉडेलने जे मॉडेल दिलं तेच मॉडेल रिवाइज केलं मिलर आणि ओरनी. त्यांचं मत बाउमल मॉडेलवर त्यांनी मांडलं आणि त्यांनी त्यांचा एक नवीन अप्रोच क्रिएट केला, त्याला मिलर ओर बाउमल मॉडेल असं म्हणतात. आता यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या. यांचं म्हणणं असं आहे की कंपनीला जो कॅश लागणार आहे तो कॅश आपण प्रिडिकेट करू शकतो. हे यांनी सांगितलं होतं बाउमलनी मागच्या मॉडेलमध्ये. तो आपण प्रिडिकेट करू शकतो ॲव्हरेज कॅश फ्लो मार्फत. ठीक आहे, दरवर्षी आपल्याला किती कॅश लागतो मग सर्व वर्षांची टोटल करून त्याचा ॲव्हरेज काढून आपल्याला कळू शकतं की ऑन ॲन ॲव्हरेज आपल्याला इतका कॅश लागू शकतो. हे आपण फाइंड आउट करू शकतो, बरोबर, बाउमल मॉडेलनुसार. पण मिलर आणि ओर यांचं काय म्हणणं आहे की या ठिकाणी फक्त प्रिडिकेट करून पॉसिबल नाही आहे, अनसर्टन्टी पण असते कंपनीमध्ये, बरोबर. अनसर्टन्टी आल्यानंतर आपण करायचं काय, अचानक एखादी आपत्ती आली, कॅश आणायचं कुठून, बँकेत लगेच जाणार नाही आहे. मग त्या ठिकाणी यांचं म्हणणं असं आहे मिलर आणि ओर यांचं की तुम्ही एक अप्पर आणि लोअर लिमिट कॅशचं ठरवून ठेवा आणि त्यानुसार कंपनीमध्ये कॅश ठेवला पाहिजे. ठीक आहे, प्रेडिकेट करा, ॲव्हरेज कॅश फ्लो काढा, पण अप्पर आणि लोअर लिमिट पण तुम्ही बॅलन्स ठरवा आणि त्यानुसार कॅश काढा. त्याला आपण मिलर ओर बाउमल मॉडेल असं म्हणतो. मग आता यांचं फीचर काय, सिम्पलचं लक्षात ठेवा. यांचं म्हणणं असं आहे अप्पर, ठीक आहे, सेट करा अप्पर आणि लोअर लिमिट ऑफ कॅश हे सेट करा आणि त्यानुसार पैशाचं मॅनेजमेंट करा, असं मिलर आणि ओवर मॉडेलने म्हणलं आहे. त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्म्युलाचा फुल फॉर्म कशा पद्धतीने होतो त्याचा फुल फॉर्म पण दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बीचा अर्थ काय, डीचा अर्थ काय, आयचा अर्थ काय, ते सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. नाही पाहिलं तरी पण चालू शकतं, फक्त फॉर्म्युला कसा आहे हे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सिंपल, कीवर्ड रिपीट करल, मिलर ओर बाउमल मॉडेल यांचं म्हणणं काय, अप्पर आणि लोअर लिमिट ऑफ कॅश हे डिटरमाइन करा आणि त्यानुसार कंपनीमध्ये कॅश किती ठेवायचा हे तुम्ही ठरवणं अपेक्षित आहे. सिंपल,
आणि जे शेवटचं थर्ड मॉडेल आहे ते म्हणजे केन्सियन मॉडेल. ठीक आहे, केन्स यांनी जे मॉडेल दिलं होतं त्याला केन्सियन मॉडेल असं म्हणतात. यांचं म्हणणं काय ते समजून घ्या. जे जॉन मॅनर्ड केन्स यांनी जे मॉडेल दिलेलं आहे हे लिक्विडिटी प्रेफर मॉडेल आहे. म्हणजे या ठिकाणी लिक्विडिटी प्रेफर मॉडेल असं देखील याला म्हणतात. म्हणजे यांचं म्हणणं काय की कॅश जो आहे ना कंपनीमध्ये तो होल्ड करण्याचे 3 कारणं असू शकतात, 3 अप्रोच, 3 मोटिव्ह असू शकतात, असं केन्स यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये त्यांनी 3 मोटिव्ह कुठले सांगितले ते लक्षात ठेवा. तोच याचा कोर पार्ट आहे या मॉडेलचा. मी तुम्हाला डायरेक्टली पॉईंट सांगतोय जे एक्झामला येऊ शकतात. केन्सियन मॉडेल यांचं म्हणणं आहे 3 मोटिव्ह असू शकतात. म्हणजे कॅश कंपनीमध्ये होल्ड करण्याचे कारण कुठले असू शकतात. फर्स्ट आहे ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, सेकंड जे प्रिकॉशनरी मोटिव्ह आणि थर्ड आहे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. म्हणजे कंपनी असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल कॅश ठीक आहे तर तो कॅश होल्ड करतो त्याची 3 कारणं मेन असू शकतात. 3 कारणं कुठले. फर्स्ट असतो त्याला काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचे असतात, तो एक ट्रान्झॅक्शन मोटिव्ह. सेकंड असतो प्रिकॉशनरी मोटिव्ह आणि थर्ड असतो स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. या 3 मोटिव्ह म्हणजे काय हेतू, या 3 हेतूंसाठी कॅश मेंटेन करणं गरजेचं आहे असं केन्स यांनी म्हणलंय. बरोबर. आता तिन्ही मॉडेलचे बेसिक तुम्हाला मिनिंग सांगितले. पहा, बाउमल मॉडेल काय म्हणतं, कंपनीमध्ये जो कॅश लागणार आहे तो कॅश किती लागणार हे आपण पाहून त्यानुसार मिनिमम कॅश आपण कंपनीमध्ये मेंटेन केला पाहिजे, जास्त कॅश मेंटेन करण्याची गरज नाही आहे असं बाउमल यांनी म्हणलं. मिलर ओव्हर मॉडेल यांनी काय म्हणलं, यांचं म्हणणं असं आहे की अप्पर आणि लोअर लिमिट कॅशची ठरवा आणि त्यानुसार एक ऑन एन ॲव्हरेज कॅश तुम्ही कंपनीमध्ये मेंटेन करा, जेणेकरून तुमची अनसर्टनिटी देखील त्या ठिकाणी प्रॉपर वेनी फुलफिल होऊ शकते. आणि थर्ड जे आहे केन्स मॉडेल त्यांनी काय सांगितलं की कंपनीमध्ये किंवा व्यक्तींकडं कॅश होल्ड करण्याचे 3 मोटिव्ह असू शकतात, 3 कारणं असू शकतात. ते 3 कारणं कुठले हे या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या 3ही कारणांचं मिनिंग काय आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण एक्झामला त्या मिनिंगवर पण क्वेश्चन येत असतो. 3 कारणं आहेत, एक कुठलं ट्रान्झॅक्शन, सेकंड प्रिकॉशनरी आणि थर्ड स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. तिघांचं पण मिनिंग ॲड केलेलं आहे. आणखी एक कारण असतं कॅश होल्ड करण्याचं, ते देखील आपण यामध्येच पाहणार आहोत. फर्स्ट आहे ट्रान्झॅक्शन मोटिव्ह. या ठिकाणी काय म्हणले पहा, कॅश इज हेल्ड ॲट टू मीट डे टू डे ऑपरेशनल नीड्स ऑफ अ बिझनेस सच ॲज पेइंग वेजेस, सप्लायर अँड अदर शॉर्ट टर्म एक्सपेन्सेस. म्हणजे शॉर्ट टर्म एक्सपेन्सेस असतील, तुमचे डे टू डे ऑपरेशन असतील, बिझनेस संदर्भात वेज पे करायचे असतील, यासाठी जो पैसा तुम्हाला लागणार आहे तो पैसा तुम्ही मेंटेन केलाच पाहिजे कंपनीमध्ये. वर्करचं वेज मागायला आले तर पैसा देणार कुठून, सप्लायरला पैसा द्यायचा असतो त्यासाठी देखील कॅश लागतो. मग हा जो कॅश लागणार आहे तो तुम्ही कंपनीमध्ये मेंटेन केला पाहिजे. म्हणजे फर्स्ट जो हेतू असतो तो आपला ट्रान्झॅक्शन मोठा असतो, म्हणजे आपल्याला कुठं ना कुठं काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचे असतात, त्यासाठी आपण कॅश होल्ड केला पाहिजे कंपनीमध्ये. जसं की वेज देण्यासाठी, सप्लायरला पैसे देण्यासाठी किंवा काही एक्सपेन्सेस असतील शॉर्ट टर्मचे ते फुलफिल करण्यासाठी कंपनीने कॅश मेंटेन केला पाहिजे. हे केल्याने कंपनीचं काय होतं फायदा कुठला होता कंपनीला, कंपनीचे ऑपरेशन हे स्मूथपणे वर्किंग होतात, लिक्विडिटी कंपनीची कव्हर होते, डे टू डे ऑब्लिगेशन कंपनी प्रॉपरली कव्हर करू शकते. ट्रान्झॅक्शन मोटिव्ह हा असतो. सेकंड आहे प्रिकॉशनरी मोटिव्ह. प्रिकॉशनरी मोटिव्ह म्हणजे काय, कॅश इज हेल्ड ॲज ए रिझर्व्ह टू कव्हर अनएक्सपेक्टेड इव्हेंट, इमर्जन्सीज ऑर अनफोर्सिन फ्लक्च्युएशन इन बिझनेस. म्हणजे प्रिकॉशनरी म्हणू शकतो की ज्या ठिकाणी एखादी गोष्ट होऊ शकते हे आपण ॲझ्युम करतो आणि त्यानुसार अनसर्टनिटीसाठी आपण कॅश मेंटेन ठेवला पाहिजे. जसं की कंपनीमध्ये एखाद्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो वर्करचा, त्याला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागू शकतं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर पैसा लागणार आहे, हॉस्पिटल आपले जावई थोडीत पैसा घेणार आहेत ते, मग पैसा आणायचा कुठून कंपनीने अचानक, अशा गोष्टी घडू शकतात ना. म्हणून प्रिकॉशनरी मोटिव्ह म्हणजेच काय, एखादा इव्हेंट होऊ शकतो, पुढे आपल्याला पैसा लागू शकतो, या अनुषंगाने देखील कंपनीने शॉर्ट टर्मसाठी पैसा मेंटेन केला पाहिजे, त्याला प्रिकॉशनरी मोटिव्ह आपण म्हणतो. आय होप दोन्ही पण मोटिव्ह कळले असतील. ठीक आहे, अनसर्टनिटीसाठी हे असतं. पहिला मोटिव्ह ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, डे टू डे ऑपरेशनसाठी वेजेस, सप्लायरचं पेमेंट हे पेड करण्यासाठी पैसा मेंटेन करावा लागतो, त्याला आपण ट्रान्झॅक्शन मोटिव्ह असं म्हणतो. सेकंड आहे प्रिकॉशनरी मोटिव्ह, अनसर्टनिटी फ्युचरमध्ये होऊ शकते त्यासाठी आपल्याला पैसा लागतो, त्याला प्रिकॉशनरी मोटिव्ह म्हणतो. यासाठी देखील पैसा कंपनीला मेंटेनच करावा लागतो कंपनीमध्ये. हे 2 मोटिव्ह तुम्हाला कळायला असतील, वेगळं काही चाललेलं नाही आहे. एक्झाम्पल आहे हे पहा, ट्रान्झॅक्शन मोटिव्हचा अर्थ समजून घेतला, प्रिकॉशनरी मोटिव्हचा अर्थ समजून घेतला. आता लास्ट आहे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, त्याला सट्टेबाजीचा मोटिव्ह म्हणतो आपण. ठीक आहे, सट्टाबाजी. म्हणजे या ठिकाणी मिनिंग दिलेलं पहा, कॅश इज हेल्ड टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ फ्युचर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज
or to speculate market condition. For example, buying asset at lower price. स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह म्हणजे काय माहिती का, तुमची बिझनेस चाललेला आहे प्रॉपर वेनी, अचानक तुम्हाला कळलं अरे XYZ कंपनीची जी असेट आहे ना ती कंपनी विकायला काढते आणि विकताना 10 लाखाची मशिनरी कंपनी फक्त 3 लाखाला विकायला तयार आहे, अर्जंटमध्ये विकायची त्यांना. समजून घ्या एक्झाम्पल. XYZ कंपनी, त्या कंपनीला बंद व्हायचं आहे, त्या कंपनीने त्यांचे असेट सोल्ड करायला सुरू केलं, त्यांनी 10 लाखाची मशिनरी 3 लाखाला विकायला काढली. स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, अर्जंटमध्ये आपल्याला पैसा लागतोय. ठीक आहे, एक सट्टेबाजीच्या प्रमाणे झालं नाही, अर्जंटमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्यासाठी आपल्याला पैसा लागणार आहे. मग त्यासाठी पैसा आणायचा कुठून अचानक, हा पण कारण असू शकतं कॅश होल्ड करण्याचं. सिंपल, म्हणजे अर्जंट एखाद्या आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिसली किंवा एखादा मोठा कस्टमर कंपनीकडे आला, तो म्हणला मी तुमच्या कंपनीला मोठं काम देतो. ठीक आहे, हे काम देताना आपल्याला कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागेल, कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला 5 लाखाची काहीतरी FD करावं लागेल, आमच्याकडे एक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे द्या, लगेच पैसे पाहिजे आपल्या हातात, अर्जंटमध्ये इव्हेंट करतोय आणि त्या अर्जंटमध्ये सट्टाबाज म्हणजे किंवा एखादा सौदा करण्यासाठी तुम्हाला पैसा लागू शकतो, तो असतो स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी, एखादा सौदा करण्यासाठी अर्जंटमध्ये पैसा जो लागणार आहे कधी पण लागू शकतो, म्हणून पैसा तुम्ही मेंटेन केला पाहिजे कंपनीमध्ये, त्याला आपण स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह असं म्हणतो. ठीक आहे, यासाठी देखील कंपनीमध्ये पैसा हा किंवा कॅश होल्ड केला जातो. आणि शेवटचा जो आहे तो केन्सियन मॉडेलनुसार नाही आहे, पण एक्झामला विचारला होता म्हणून या ठिकाणी एक्सप्लेन करतो. केन्स मॉडेल संपलं बरं का इथपर्यंत. आता नवीन पॉईंट म्हणजे फक्त त्याचं मिनिंग समजून घ्या. कॉम्पेन्सेशन मोटिव्ह, कंपनीमध्ये कॅश कॉम्पेन्सेशनसाठी किंवा कॉम्पेन्सेटिंगसाठी पण होल्ड केला जातो. त्याचं मिनिंग काय पहा, कॅश इज हेल्ड टू मीट बँकिंग ऑर फायनान्शियल रिक्वायरमेंट्स सच ॲज मेंटेनिंग मिनिमम बॅलन्स ऑर ऑफसेट सर्टन फायनान्शियल सर्व्हिसेस फीज. म्हणजे कॅश आपल्याला त्यावेळेस होल्ड कशासाठी करावं लागतं, वर्किंगसाठी. जसं की करंट अकाउंट तुम्ही कंपनीचं ओपन केलं बँकेमध्ये, तर अकाउंटमध्ये मिनिमम म्हणजे बँक ऑफ बडोदा असेल किंवा काय बँक असेल, त्यांच्या अकाउंटमध्ये मिनिमम 20,000 किंवा मिनिमम बॅलन्स 50,000 मेंटेन करावा लागतो, बरोबर ना. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूटचा करंट अकाउंट आहे, मग त्या अकाउंटमध्ये मिनिमम 50,000 रुपये मेंटेन करावं लागतात. ठीक आहे, मिनिमम बॅलन्स हा होल्डच करावा लागतो आपल्याला, कारण कॉम्पेन्सेटिंग मोटिव्ह आहे. म्हणजे लॉस होऊ नये फ्युचरमध्ये, अकाउंटला काही दगा होऊ नये, त्यासाठी आपल्याला इतका पैसा मेंटेन करावा लागतो वर्किंग कॅपिटल, म्हणून त्याला आपण कॉम्पेन्सेटिव्ह मोटिव्ह असं म्हणतो. सिंपल. आय होप सर्व पॉईंट कळाले असतील. एकदम सोपे पॉईंट आहेत, एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर फ्रेंड एक इन्फॉर्मेशन सांगाल, हे आत्ता जे तुम्ही लेसन पाहतात हे लेसन आपल्या पेड कॉमर्सच्या कोर्समधलं आहे. ठीक आहे, पेड कोर्स आहे त्यामधले एक लेसन आहे, हे एक डेमो लेसन म्हणून आपण ॲड करत आहोत. आपला जो कॉमर्सचा कोर्स आहे त्या कॉमर्सच्या कोर्समध्ये सर्व युनिट आपण कंप्लीट करत आहोत कॉमर्सचे. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तो नंबर आहे 9011 36 20 आणि 82. या नंबरवर मेसेज करून तुम्ही संपूर्ण कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ठीक आहे, कॉमर्स संदर्भात डिटेलमध्ये तुमचा स्टडी कंप्लीट करून भेटेल या कोर्समध्ये. जसं की आपले जे काही 10 युनिट आहेत, हे सर्व 10 युनिट आपण 1 बाय 1 कव्हर करत आहोत. सध्या आपण बिझनेस फायनान्स हा युनिट कव्हर करत आहोत. याचा सिक्वेन्स आपण अशा प्रकारे फॉलो केलेला नाही आहे, आपले एक सेपरेट इंडेक्स आहे, त्या इंडेक्सनुसार आपण सर्व युनिट कव्हर करत आहोत. तुम्हाला कोर्स जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नंबरवर मेसेज करून कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन पाहू शकता. इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आपण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट संदर्भात काही पॉईंट कव्हर केले, त्यामध्ये आज खूप सारे पॉईंट आपण कव्हर केलेत. काही उर्वरित पॉईंट असतील तर पुढच्या लेसनमध्ये कव्हर करूया. फक्त हे जे ऑप्टिमम कॅश बॅलन्स संदर्भात जे मॉडेल होते ते महत्त्वाचे आहेत, एक्झामसाठी प्रॉपरली कव्हर करून जा. आणि केन्सियन मॉडेल यांचे 3 ॲप्रोच आहेत, त्या 3 ॲप्रोचचा आपण शॉर्ट टर्ममध्ये समरी देखील ॲड केलेला आहे. जसं की ट्रान्झॅक्शन मॉडेल किंवा मोटिव्ह केन्सियन मॉडेलनुसार. ठीक आहे, केन्सचं मॉडेल ट्रान्झॅक्शन मोटिव्ह काय, जे बिझनेस ऑपरेशन आहेत त्यांचा फ्लो करण्यासाठी आपण ट्रान्झॅक्शन मोटिव्ह होल्ड करतो. प्रिकॉशनरी रिस्क असेल एखादी फ्युचरमध्ये येऊ शकते इमर्जन्सी, त्यासाठी आपण पैसा होल्ड करतो. स्पेक्युलेटिव्ह ऑपॉर्च्युनिटी एखादी आली इन्व्हेस्टमेंटची असेल किंवा अदर असेल मार्केटमधले असेल, ते हँडल करण्यासाठी आपण पैसा होल्ड करतो. आणि कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, बँकिंगमध्ये मिनिमम बॅलन्स जो आपण मेंटेन करतो त्याला आपण कॉम्पेन्सेटिंग मोटिव्ह असं म्हणतो. सिंपल. हे काही मोटिव्ह असतात ज्यासाठी आपण कॅश होल्ड करतो, वर्किंग कॅपिटल मेंटेन करतो. आय होप पॉईंट कळायला असतील. तर उर्वरित काय असेल ते पुढच्या लेसनमध्ये कव्हर करूया. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा सांगाल, पेपर 1 असेल किंवा कॉमर्स सब्जेक्ट असेल यांचे डिटेल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा.
त्यानंतर पेमेंट करून जॉईन करू शकता. हे लेसन आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. हे लेसन संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.